आपण चाललो आहे महाबलेश्वर आणि कुठे अजून कोल्हापूर. कोल्हापूर. खूप हालत आमची एवढी बेकार झालेली. एकदम बरा वाटतोय. आणि इथं गाडीवरचा नाश्ता झाला आमचा. भार्गव काय रुबाब करतात, कराटे मारतो. तर नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण चाललेलो आहोत महाबलेश्वर आणि कोल्हापूर तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी. आणि इथे पप्पा बसलेला. पप्पा काय बोलशील? आता काय आम्ही दर्शनाला चाललो आहे, तुम्ही पण या, आम्ही पण जातो. सुखाला सुखी येऊन दे, सुखी येऊन दे. तर प्लस आता माझा बर्थडे आणि पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे, तर आम्ही चाललो. तर मित्रांनो 6:45 वाजले तरी अजून निघायचा पत्ता नाही. काही ना काही चालूच आहे त्यांचा. पण बघा कवरे बायका काढले आणि 2 गाड्या आहेत. कुठली कुठली गाडी आहे रे? तो गाईज रेडी सगळे निघायला. तर मम्मीचं या गाडीत आहेत आणि आम्ही मामाच्या गाडीत आहेत. सगळं सामान मारलं. चप्पल नको. तर आम्ही या गाडीमध्ये चाललेलो. भार्गव ऐका. तर मित्रांनो आम्ही आता निघलेलो आहोत. बघू शकता हे बसले गाडीन दोघं. त्यांची काही नाटकं झाली. हे बसतो आधी. तो कुठे चाललोय आपण? आपण चाललो आहे महाबलेश्वर आणि कुठे अजून कोल्हापूर. कोल्हापूर. तर तुला कसा वाटते आपण चाललो फिरायला बरेच दिवसांचं? एकदम बरा वाटतोय. याच्या बरोबर गोल्याच्या बरोबर. मग अजून निघली नाही तुम्ही? आमचीच गाडी नाहीत ना, आमचीच रुबाब करतात. कमाल है यार, कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. बहुत दर्द हो रहा है भाई. फक्त भारतात सोडून भारतात काही गाव का? दरवाजा बंद करा ना. तर गाईज आता आपण चाललोय बोगद्यामध्ये. चला माहिती. हाय गाईज आपण चाललोय. बोल ना. तर गाईज आता आपण कुठे चाललोय? कोल्हापूर. कोल्हापूर महालक्ष्मी. अजून गाईज आता खूप ऊन पडतोय आणि हायवे बी जाम गरम असेल. ती मागची माणसं आता घाटतोय आम्ही. गाडी गेला दुसरा लागेल. गाठ गेले आणि दुसरा लागत आहे. पोचायला किती वाजतील तुम्ही तुम्हाला दाखवतो मी. रातचे 10 वाजता पोहोचू आम्ही. रातची नाही मग रातचे 10 वाजता. सगळं नॉर्मल चालू आहे. नॉर्मल सगळी झोपलेली. एक नंबर व्यू और ड्रायव्हर महिंद्राची गाडी. तो गाईस चला. भार्गव अरे कुठे गेलता रे तू? कुठे जायचं? तर मित्रांनो इथे डिस्कशन चालू आहे. काय खायचं काय नाही खायचं. आमची गाडी इथे लावलेली.
तर आम्ही आता निघलेलो आहोत नाश्ता वगैरे घेऊन. तर मित्रांनो आम्ही इथे नाश्ता करायला थांबलेलो आहोत. तर उभ्या उभ्या सगळ्या गाडीमध्ये नाश्ता आहे. इथं हायवे आहे आणि इथं गाडीवरचा नाश्ता झाला. भार्गव काय अरे टाकशील खाली. नाही उरणार आई त्याच्यावर या. याचं व्हेज आहे माझं नॉन व्हेज आहे. भार्गव मित्रांनी नाश्ता वगैरे करून झालेला आहे. तर भार्गव शेठ काय केलं नाश्ता? वडापाव केला आणि बाकी भाकरी आणि चिकन होते आणि अजून काय होते? अंडा एग आणि भजी होते. आता मी चिंगून खाते आणि मस्त आहे. तर काही जाते यो कराटे मारतोय. तर मित्रांनो तर आम्ही इथे सातारामध्ये पोहोचलेलो आहोत. इथं बसलाय मम्मी सहित इथे आहेत. अशी बेकार हालत झालेली आहे ना आमची. गाडीमध्ये बसून बसून उलट्या चालू झालेल्या आहेत आणि यात थंडा पण जात नाही कशात. इतकी बेकार हालत झाली. आईस्क्रीम साठी इथे यायला लागलं. मिसल पाव खाणार होतं पण आईस्क्रीम खाल्ली. आता कोणाला माहिती का आम्ही जेवणार आहे. आता इथे ही गाडी आली जेवणासाठी. दाखवू गाडी कुठली आहे. तर मित्रांनो आताच पोहोचलेलो आहे ना केवढी बांगड्या घ्यायला गेला. भार्गव बोल चल. हॅलो मित्रांनो स्वागत आहे. आता आम्ही रूम शोधतोय. सो गाईस तर बरेच टायमानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत. तर खूप हालत आमची एवढी बेकार झालेली. वॉमिटिंग सारखी चालू होती आणि भार्गवला इतका नाचत होता ना ह्यो बघा. तर दाखवतो मी. से हाय किचन बाथरूम सेम त्या साईडला पण आहे. टीव्ही आहे. भार्गव नहीं इधर ऐसा फोन लगा नहीं. बाबूराव बोलती. भार्गव कसा वाटते तुला? भार्गव कसा वाटते तुला? बरं वाटते. म्हणून जरा तो खा ना मग जाईल. तर मित्रांनो आता झोपायची वेळ झाली. बाकीचे सर्वजण बसलेत बाहेर आणि मी आलो झोपायला आलोय. बोलू शकता एकटाच आहे. तर झोपतो. खूप इतका त्रास झाला प्रवासामध्ये सांगता येत नाही. तर बाकीचं ब्लॉग उद्या बघा. दुसरा दिवस आम्ही इथे 2 दिवस आहे. दुसरा ब्लॉग पण दुसऱ्या पार्टमध्ये येईल.
तर असंच ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.